सर काय नेमकी कशी रिकव्हरी झालेली आणि कुठल्या माहितीवर रिकव्हरी? MIDC वाळूज पोलीस ठाण्याला जो दरोड्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 17 आरोपी अटक केलेले आहेत. याच्यामध्ये जो मयत आरोपी होता अमोल खोतकर, तर त्याच्या बहिणीकडे आम्ही चौकशी केल्यानंतर तिनं आम्हाला सांगितलं की अमोलनं एका गाडीच्या डिगीमध्ये 2 बॅगा ठेवलेल्या होत्या. तर आम्ही त्या गाडीची सर्च केलेली आहे. तर त्या गाडीच्या डिगीमध्ये आम्हाला 2 बॅगा मिळून आल्या. त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 30 किलो चांदी मिळालेली आहे. तर ती आम्ही पंचासमक्ष जप्त केलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 574 ग्रॅम सोनं, 30 किलो चांदी, 8 लाख रुपयाची रोख रक्कम, 3 फोर व्हीलर आणि 1 स्कूटी गाडी अशी आम्ही जप्त केलेली आहे. याच्यामध्ये निश्चितच जे उर्वरित सोनं आहे गेलं त्याच्यामध्ये 100% आम्ही रिकव्हरी करू. निश्चितच त्यात आम्हाला यश येईल. सर याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते का आणि लोकांच्या 5.5 किलो सोने जास्त? नाही, आरोपी जसा आमचा तपास आता प्रगतीपथावर आहे तसं आरोपीमध्ये वाढ म्हणजे कायदेशीर जी प्रोसेस आहे आमची ती प्रोसिजर आम्ही करू. निश्चितच कायदेशीर कारवाई करू. आणि सोन्याच्या बाबतीतला विषय आहे तर तो आम्ही निश्चित 100% रिकव्हरी करू. सर सोन्याच्या बाबतीत काय थेट सोनं आहे का वितळवलेलं आहे त्यांनी? काय झालं नाही, जे दागिने जे चोरीला गेलेले आहेत तर ते दागिने गेलेले आहेत आणि जी रिकव्हरी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने पण आहेत आणि काही लगड आहे. सर त्याच्या मैत्रिणीचा खुशीचा ताबा पोलिसांना कधी भेटू शकतो? तर CIDच्या याच्यात आहे? नाही, त्या बाबतीत आमचा तपास सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.